36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पैठण तहसील कार्यालयाकडून 1.5-2 महिन्यांपासून उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला मिळेल नाही. पैठण तहसीलचा कारभार एवढा मनमानीत झालाय की कोणी कोणाचा वचक राहिला नाहीये. कारण पैठणसह ग्रामीण भागातील तालुक्यांतील शालेय महाविद्यालयीन मुले-मुली यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये दाखल केले उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला मिळण्यासाठी 1.5-2 महिन्यापासून दाखल केले. तहसील कार्यालयामध्ये कोण कोणाचा वरिष्ठ अधिकार हे समजणं अवघड झाल्यामुळे शालेय विद्यार्थी श्याम शिंदे, ओमकार शिंदे, स्नेहा शिंदे या विद्यार्थिनींना दाखल केले उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिनल दाखला मिळाला अशी प्रतिक्रिया आमच्या चॅनलचे तालुका अध्यक्ष सत्तार शेख यांच्याजवळ व्यक्त केली आहे. गुड मॉर्निंग. माझं कास्ट सर्टिफिकेट मी 9/7/2024 ला अर्ज केलेला आणि आज तारीख आहे 6 सप्टेंबर 2024. पूर्ण 2 महिने उलटून गेलेत आणि कास्ट व्हॅलिडिटी असते फक्त 1 मंथ, पण 2 महिने होऊनही माझं कास्ट सर्टिफिकेट आलेलं नाहीये आणि त्याच्यावर कुणीही ते एका डेस्कवर पडून आहे तर ते पडूनच आहे, त्याच्यावर पुढे काही कारवाई झालेली नाहीये आणि त्याच्याने मी खूप परेशान आहे. माझे पुढचे कुठले कामं होत नाहीयेत, मला कुठला फॉर्म फिल करता येत नाहीये. मी 2 महिन्यांपासून अर्ज केला आहे कास्ट सर्टिफिकेटसाठी. अजून माझं काही पूर्ण नाही झालेलं आहे. तहसीलदार साहेब म्हणले आहे की रात्रीपर्यंत कंप्लीट करू. तर मी 2 महिने झाले तसं कास्ट सर्टिफिकेट करायला टाकलं, पण माझं काही अजून आलेलं नाही. माझी उद्याची लास्ट तारीख आहे रजिस्ट्रेशन करायची. तर तहसील साहेब म्हटले की होईल तुझं, बघू आता काय होतं काय नाही, कळेल आज संध्याकाळपर्यंत. काय नाव काय तुझं? जळगावचा आहे मी. ओमकार थोरे. ओमकार थोरे. बरं, कशाचं आहे? नॉन क्रिमिनल. प्रॉपर कुठला? केक जळगाव. माझ्या विद्यार्थ्यासाठी कास्ट सर्टिफिकेट काढायचे होते. माझ्या मुलीचे व इतर बी आपल्या तालुक्यातल्या काही मुलींचे. तर इथं तहसीलला 5-10 दिवसापासून चक्रा मारतोय, तरी कोणतेही काम झालेलं नाही आहे. तरी आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी इथं हजर झाला असता डायरेक्ट आपण तहसीलदार साहेबाच्या कॅबिनमध्ये गेलो आणि आमची अर्ज वगैरे दिला आणि आमचं काम लवकरात लवकर होईल असे अपेक्षा धरून साहेबाला बोललो. लगेच साहेबांनी काम हाती घेऊन त्यांनी ताबडतोब आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करून द्यायचं आश्वासन दिलं. तर त्याबद्दल माझे इतर न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्तार शेख, छत्रपती संभाजीनगर, पैठण.